आणि ही थेट दृश्य आहेत दिल्लीमधून जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। आपण पाहिलं काही वेळापूर्वीच संदीप यांच्याकडून आपण आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून ताजे अपडेट घेतलेले होते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झालेली आहे आणि जंतर मंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। मात्र हे आंदोलन कुठेतरी आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। सगळे मार्ग बंद केले गेलेले आहेत आणि अजूनही आंदोलकांना परवानगी दिलेली नाही आणि पोलिसांकडून काही प्रमाणावर लाठीचार्ज आंदोलकांवर झालेला आहे। अशी दृश्य आपण पाहतोय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। चिघळलेली आहे। आता आपण थेट दृश्य पाहतोय। पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। तरुणांचा एक जमाव जो आहे तो या बॅरिकेड्स जे केलेले आहेत याकडे येण्यासाठी प्रयत्न करत होता, कूच करायचा प्रयत्न करत होता आणि आता आपण पाहतोय RAF आणि CRPFचा जो काही बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता त्यांच्याकडून हा लाठीमार करण्यात आलेला आहे आणि तरुणांना पांगवण्याचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय। जंतर मंतरवरची पूर्णपणे ही परिस्थिती या ठिकाणी चिघळलेली आहे आणि मार्चला परवानगी देण्यात आलेली नाही आपल्याला माहित आहे। मात्र तरी देखील जमावानं जायचा प्रयत्न केला होता, कारण याच मार्गाने म्हणजे केरळ भवनकडे जाणारा जो रस्ता आहे तो मार्ग संसदेकडे जातो। त्यामुळे आपण पाहतोय ही परिस्थिती जंतर मंतरवरची चिघळलेली आहे। पोलिसांनी सौम्य हा लाठीमार जो आहे तो केलेला आहे तरुणांच्यावर असं म्हणता येईल आणि घोषणाबाजी तरुणांची अजूनही सुरू आहे। काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे की वांगचुक यांच्या पत्नी या जंतर मंतरवर दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर काही खासदार देखील आलेले होते। आपण या बॅरिकेडच्या बाजूला पाहिलं तर हे सगळे पोलीस जे आहेत ते तरुणांना त्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी मंडप आहे त्या बाजूला पांगवण्याचे प्रयत्न करतात किंवा पाठवण्याचे प्रयत्न करतायत, पण RAF आणि CRPF जे आहे ती या ठिकाणी तैनात आहे। आपण पाहतोय हा पूर्णपणे जमाव आता थांबवून धरलेला आहे, थोपवून धरलेला आहे। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे सगळे तरुण या आंदोलनामध्ये